इथल्या प्रत्येक उशीखाली एक विंचू आहे या अर्थाचं सॉक्रेटिसचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. याचा अर्थ होतो तुम्ही कुठेही विश्वासानं डोकं ठेवू शकत नाही. खरं आत्ताची भारतातली त्यातही महाराष्ट्र राज्यातलं राजकारण पाहिलं तर सॉक्रेटिसनं हे वाक्य आपल्या राजकारण्यांना पाहून म्हटलंय की काय असा प्रश्न पडतो. इथले लोकप्रतिनिधी कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतायत. या सीझनमध्ये अगोदर ठाकरे गटातले खासदार फुटले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटातील सोलापूरचे एक साथ 3 आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आणखीन एक आमदार भाजपकडे वळतायत की काय अशी चर्चा सुरू झाली आणि त्याला कारण आहे शरद पवार गटाचे हे आमदार 3 दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी थांबले होते. त्यात गेले काही दिवस संबंधित एनसीपीचे नेते हे पक्षात आणि स्थानिक राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात या नेत्याच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या होत्या. होय, मी बोलतोय ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री राहिलेले बुलढाणाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याबद्दल. डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे तब्बल 3 दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ताटकळत राहिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरू लागल्या आणि ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी चालू झालंय का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला. या प्रकरणात स्वतः राजेंद्र जैन यांनी पुढे येत या सगळ्या प्रकरणावर खुलासा करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आता राज्यभर कोण आहे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हाच प्रश्न चर्चेत आलाय. त्याचीच उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट. राज्यातील ऑपरेशन टायगरचा धुरळा अजूनही खाली बसलेला नाहीये. अशातच राज्यात ऑपरेशन तुतारीचा बिगुल वाजलाय की काय अशी शंका यायला लागली आणि त्याला कारण ठरलंय ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विदर्भातील एक वजनदार नाव डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे तब्बल 3 दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी करता ताटकळत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. खरं तर राजेंद्र शिंगणे हे नाव आता जरी चर्चेत नसलं तरी एकेकाळी राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात महत्वाच्या खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी देखील सांभाळली आणि विदर्भातील शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सोबतच विदर्भात खास करून बुलढाण्यामध्ये राजेंद्र शिंगणे यांच्या नावाचा मोठा प्रभाव अजूनही आहे. खरं तर राजेंद्र शिंगणे यांना राजकारण आणि समाजकारणाचा वारसा हा त्यांच्या घरातूनच मिळाला असं म्हणायला हरकत नाही. राजेंद्र शिंगणे यांचे वडील भास्करराव शिंगणे यांनी बुलढाण्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेली. त्यांनी सहकाराचा जाळं जिल्हाभर विणलं याचं प्रिव्हिलेज राजेंद्र शिंगणे यांना मिळालं. पुढे सक्रिय राजकारणात जेव्हा राजेंद्र शिंगणे आले तेव्हा त्यांनी देखील हे जाळं विस्तारत नेत आपला लोकसंपर्क अधिक वाढवला आणि त्याच बळावर ते या मतदारसंघातून सातत्यानं आमदार म्हणून निवडून येत होते. 1995 मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1999ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी सोबत आहेत. ते सिंदखेड राजामधून आजपर्यंत 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 2014च्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी पराभूत केलं होतं. मात्र 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. 2009 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला, मात्र तिथं त्यांचा पराभव झाला होता. त्यांना आजवर राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून 10 वर्षांचा अनुभव आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांचा अजित पवार गटाच्या मनोज कायंदे यांनी पराभव केला होता. मनोज कायंदे यांनी राजेंद्र शिंगणेंचा 4605 मतांनी पराभव केला होता. अजित कायंदे यांना एकूण 73,413 मतं मिळाली होती, तर डॉक्टर राजेंद्र शिंगणेंना 68,763 मतं मिळाली होती. यासोबतच राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासातले मानले जातात. त्याला कारण आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा राजभवनात जो शपथविधी पार पाडला होता त्यातून बाहेर पडून शरद पवारांना माहिती देणारे राजेंद्र शिंगणे हे पहिले होते. राजेंद्र शिंगणे यांनी आतापर्यंत आरोग्य खातं, महसूल खात्याचं राज्यमंत्रीपद सांभाळलंय, क्रीडा आणि माहिती जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम केलंय. 2004 मध्ये त्यांच्याकडे आरोग्य खातंही देण्यात आलं होतं. अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासनाचं मंत्रिपद देखील त्यांनी सांभाळलेलं आहे. या सगळ्यांसोबत त्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर तर पकड आहे, त्यासोबतच जिल्ह्याच्या सहकारावर देखील त्यांची चांगली पकड आहे. त्यांच्याकडे विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचं अध्यक्षपद होतं. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकाराचा चांगला अभ्यास केला होता आणि या सहकारी बँकेवर देखील आपली पकड मिळवली होती.
त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कायम संकटात धावून जाणारा नेता, शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सिंदखेड राजामध्ये त्यांना ओळखलं जातं. राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असणाऱ्या सिंदखेड राजाचं प्रतिनिधित्व त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. त्यामुळे अशा वजनदार व्यक्तिमत्वानं 3 दिवस देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वाट बघणं जर चर्चेत आलं नसतं तरच नवल होतं. त्यात शिंगणे हे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून अलिप्त असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळंच कुठे ना कुठे बुलढाण्यामध्ये राजेंद्र शिंगणे हे भाजपच्या जवळ जात आहेत का काय, अशा दबक्या आवाजात चर्चा चालू झाल्या होत्या. जेव्हा माध्यमांनी या अनुषंगानं राजेंद्र शिंगणे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी आपल्या भेटीमागचं कारण सांगितलं. राजेंद्र शिंगणे म्हणाले, मंत्री आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मी इच्छुक आहे. मुख्यमंत्र्यांना मी भेटण्यासाठी आलोय ते जिल्हा बँकेच्या कामासाठी. बुलढाणा जिल्हा बँकेत ज्या जिल्ह्यातील शासकीय संस्था आहेत त्या संस्थांचे व्यवहार बँकांमध्ये पुन्हा एकदा सुरळीत होण्यासाठी मी पत्र घेऊन आलो होतो. या संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. यांचे व्यवहार पुन्हा एकदा जिल्हा बँकेतून सुरू करावेत. तसेच खत कारखान्याच्या परवाना नूतनीकरणा संदर्भात देखील मी फडणवीस यांना भेटण्यासाठी आलो होतो. मात्र त्यांची वेळ न मिळाल्यानं त्यांची भेट होऊ शकली नाही. 2-3 दिवसांपासून मी त्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होतो. मी आता पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात हेच पत्र घेऊन त्यांच्या भेटीसाठी मुंबईला येईल. मी जिथं आहे तिथं सध्या मी खुश आहे. मी भाजपमध्ये जाणार नाही. माझ्या भाजप प्रवेशाची वायफळ चर्चा कोणी चालू केली याबद्दल मला कल्पना नाही. यावरून तुर्तास तरी असे म्हणता येईल की राजेंद्र शिंगणे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना नाकारला आहे. मात्र राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. या बाबतीत ओमराजेंचं उदाहरण ताजं आहे. कालपर्यंत जिथं तत्व आणि निष्ठेच्या गप्पा मारणारे, शिंदे गटावर आसूड ओढणारे ओमराजे वडील गेल्यानंतर ठाकरेच माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळं मी पदासाठी त्यांना सोडून जाणं नैतिकतेत बसत नाही असं म्हणत भावनिक होणारे ओमराजे देखील शिंदे गटासोबत गेलेत. अगदी सकाळी माध्यमांना मी ठाकरेंच्या सोबत आहे, मी बैठकीला जाणार आहे असं म्हणणारे संजय दिना पाटील देखील संध्याकाळी दिल्लीकडे रवाना झाले आणि बाजू बदलली. अशी अनेक उदाहरणं आपल्याला राजकारणातील सांगता येतील. त्यामुळे राजेंद्र शिंगणे यांची भूमिका ही सध्या शरद पवार यांच्यासोबत राहण्याची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र या पुढील काळात त्यांचं नियोजन काय असेल हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास तुम्हाला काय वाटतं? राजेंद्र शिंगणे यांचा फडणवीस यांच्या भेटीमागे फक्त जिल्हा बँकेची कामं असतील की आणखीनही काही राजकीय गणित असतील? तुमची मतं मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला देखील विसरू नका. आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.